अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेप्रश्नी कायदेशीर सल्ल्यासह सर्वोच्च न्यायालयात जाऊन विरोध करण्यात येईल. लोकसभा अधिवेशनादरम्यान दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय जलशक्ती मंत्री C.R. पाटील यांची भेट घेऊन राज्याची भूमिका मांडेल अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुंबईत विधान भवनाच्या समिती कक्षात बुधवारी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी अलमट्टी धरणासंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळेस विखे पाटील यांनी म्हटले की अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला राज्य सरकारने यापूर्वीच विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विधितज्ञांचा सल्ला घेऊन सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे भूमिका मांडणार आहे. यासाठी विशेष वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. लोकसभेचे अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होते आहे. आपल्या भागातील सर्व खासदार तसेच आमदारांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कायदेतज्ञांसमवेत दिल्लीत उद्या बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळामार्फत भूमिका मांडण्यात येणार आहे. आपल्या आज अलमट्टी धरणाच्या संदर्भात सर्व पक्षीय आमदारांच्या समवेत आणि सन्माननीय खासदार त्या विभागातील यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अलमट्टी धरणाच्या संदर्भात जी सध्या सातत्याने चर्चा सुरू आहे त्याबद्दल शासनाकडून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भातही सविस्तर माहिती आपण त्यांना दिली. यामध्ये सर्वांमध्ये या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण क्षमतेनं सरकारनं आपली भूमिका मांडावी असा निर्णय झाला. त्या बाबतीमध्ये 21 तारखेच्या नंतर लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा सन्माननीय ते आपल्या या भागाचे जे संसद सदस्य आहेत आणि या भागातील आमदार महोदय यांची एक बैठक घेण्याचं ठरलंय. तोपर्यंत या संपूर्ण विषयाची कागदपत्र मान्य सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल काउन्सिल या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी आणि त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा असंही ठरलंय.